तर बघा मित्रांनो, आता आम्ही बस स्टँडचा शूट घेणं झालाय. आता आम्ही चाललो खडी मशीनवर. राहिलेला व्हिडिओ तिथं काढायचा आम्हाला. तर आता आमची गाडी समोर आली. आता राहुल आणि ते पाठीमागून येते. तर आता पाऊसच काय करतो का माहिती. आभाळ तर आमच्याकडे भरपूर आलंय. तुमच्याकडे आभाळ आहे का नाही मला काही माहिती नाही आहे, पण आमच्या गावाला खूप आभाळ आलेलं आहे. आणि मित्रांनो, आता पाऊस काय करतो का माहिती. आमचा भरपूर व्हिडिओ काढायचा राहिला आणखीन. आता खडी मशीनवर जायला थोडासा रस्ता मदत कच्चा आहे बघा. जायला तिथं भरपूर टाईम लागेल. त्याच्यामुळं आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये केव्हा होतं आणि केव्हा नाही व्हिडिओ काढणं. चल मग. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलो बस स्टँडवर शूट घेण्यासाठी. बघू शकता हे लोकेशन आहे जबरदस्त. इकडं पाठीमागं बस स्टँड आहे. आणि खरं तर मित्रांनो, हे बस स्टँड बघू शकताय केवढं इकडं भयानक. आणि आपण शूट घेण्यासाठी आलतो. तर पाठीमागं गाडी ही बघा गाडी आहे. आणि आपल्याला नाही का बसमध्ये शूट घ्यायचा आहे. पण बसला अजून 3-3:15 वाजणार आहेत. त्यामुळेच मित्रांनो आपण इथं थांबलेलो आहे. आणि खरं तर मित्रांनो, आजचा जो आपला शूट आहे का ब्लॉग आहे का खूपच भारी होणार आहे, मोठा होणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि कल्पना तिकडं पाठीमागं बसलेली आहे आणि राहुल इकडे आहे. तर मित्रांनो, आपण आत्ता शूट चालू केला आहे. आणि आपला शूट जो आहे तो अर्धा घंटा 1 घंटा इथं होणार आहे. आणि नंतर बाकीचा जो शूट आहे ना, तर तो मित्रांनो आपल्या खडी मशीनवर होणार आहे. तर मित्रांनो, खरं तर मित्रांनो पावसाचे दिवस आहे, बघू शकता इकडं. आणि सध्या ऊन पडलेलं आहे आणि सध्या पाऊस बी थांबलेला आहे मित्रांनो. त्यामुळे तरी मित्रांनो आपला हा शूट निघाला लागला आहे. नाही तर मित्रांनो शूट नसता निघाला. तर मित्रांनो, नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आज कडक ऊन पडलेलं आहे. आपण आता इथं बस स्टँडवरती आलोय आणि आता आपला शूट चालू आहे घेणं. तर बघा इथं सरपंच पाटील पण आहे. चला या बघूया सरपंच विचारूया काय चालू आहे इथं. होय सरपंच, 2 शब्द आपले व्यक्त करा. कसं काय शूट आहे आपला? एकच नंबर शूट आहे आपला. तात्याला विचारूया आज काय घडामोडी घडणार आहे. चला. आज हे डाकू पळालेले आहे दोघं घरातून. यायला आम्हाला गवसणं आणायचं. हे जर गवसले का यांचं कामच. तर मित्रांनो, आजची खरंच खबर जी आहे ती पक्कीच आहे. आणि तर बघा किती खूप मजा येणार आहे एकदम. तर मित्रांनो, सगळे बसची वाट बघताय आणि बसला नाही का अजून यायला अर्धा तास बाकी आहे. त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कारण जो बसमधला जो ब्लॉग आहे का खूपच भारी होणार आहे. बसमध्ये मित्रांनो कल्पना असेल, मी असेल बसणारे आतमध्ये. आणि हे जे सरपंच आहेत ना, सरपंच आमच्या मागं लागणार आहेत काठी घेऊन. तर मित्रांनो, आपण त्याला गवसणार नाही. आणि इथून बसमधून डायरेक्ट आपण जालन्याला जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि बघू शकताय इकडे कल्पना आहे बसलेली पाठीमागं. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो मी. तर मित्रांनो, आपला शूट 2 ते 3-4 क्लिपा झालेले आहेत. आणि बाकीचा जो शूट आहे तो खडी मशीनवर आहे. आणि अगोदरचा जो शूट आहे इथं आहे बस स्टँडवरती बघू शकताय. आता आपण नाही का इथं शूट घेणार आहे. इथं आपला एक शूट झालेला आहे. आणि नंतर परवा दिवशी जो शूट झालेला आहे तो तिकडं आहे. तर बघू शकताय इकडे कल्पना बसलेली आहे. मित्रांनो बघा, आम्ही बस स्टँडला शूट घेण्यासाठी आलो होतं, पण इथं बसच नाही आली. त्याच्यामुळे आम्ही थोडा बसची वाट बघतो बघा. बस कधीचा टाईम आहे का माहीत नाही. तुम्ही पण नक्की सांगा बरं मित्रांनो. कारण की आमचा आता थोडासा शूट आहे बसचा. तर त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतं, पण बसच काही आली नाही बघा. कधी काय माहिती. बस येऊच तर आता मित्रांनो आम्हाला थांबावंच लागतं बघा. नंतर आम्हाला आणखीन खडी मशीनवर जायचं आहे बघा बस व्हिडिओसाठी. बसची वाट बघतोय. हे आपल्या घनसंगीचं बस स्टँड आहे. आणि नंतर जो उद्याचा शूट जो राहणार आहे तो मित्रांनो आपल्या जालन्याला राहणार आहे. नक्कीच तो कंटिन्यू ब्लॉग बघायला विसरू नका. बघू शकता किती जबरदस्त लोकेशन आहे पाठीमागं. आणि इकडे पण बघू शकताय एक सारं असं एकदम मस्त मैदान आहे. तर मित्रांनो, आपला शूट आपण याच्यामुळं सध्या थांबलेला आहे की आपल्याला बस लागते मित्रांनो 3 ते 4. त्या बस मुलीची असेल मुलाची असेल अवघ्या 1 ते 1.5 घंट्यामध्ये येतील. त्यामुळेच मित्रांनो आपण इथं थांबलेलो आहे. बघू शकताय असा हा आपला ब्लॉग आहे. कंटिन्यू मित्रांनो ब्लॉग स्किप नका करू. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि बघू शकताय कल्पना तिकडे गाणे चालू आहे. चलो मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण आलो आता खडी मशीनवर. आणि हे बघा माणूस किती तापत आपल्याला. बनिलीवर शूट राहा तुम्ही याचा शर्ट घ्यायला लागले.
बघ कसं तापत आहे माणूस. खरंच नाही, जिथलं मग? पाहिजे बरं. अंकल तू बहीण काढणार आहे आज. नाही ना म्हणजे ते मित्रांनो बघा घाला नाही हो काही बी. अंकल बी ऐकत नाही. काय बिघड आणि आता नाही का तिकडं सरपंच काल मागं shirt होता, आपण ड्रेस वगैरे घालत आहे. त्यांचा पण शूट आहे. आणि हे इकडं भाई आहे. भैया मित्रांनो शूटिंगमध्ये असतो ना व्हिडिओ घ्यायला हां. आणि आता आपल्याला नाही का जवळपास 6 तरी वाजतील मित्रांनो. बघा ए, आवरा, ए, पटापटा खा. इकडं पहा किती बोरिंग झाली. हिला गडबड निघाली घरी जायची ऐका. मित्रांनो मला भूक लागली आज चाना खाणार आहे मी काहीतरी भेळ खाणार त्या तर मित्रांनो यांना म्हणायचं नाही कोणाला. तर आता कल्पनाचा शूट आहे भेळ खातानी तो सुद्धा नक्कीच बघा. आणि हे बघा इकडं राहुलची तर मग चालली इकडं हे बघा. नाही अरे आवरलं का नाही. तर मित्रांनो चलो नेक्स्ट पार्ट. तर बघा मित्रांनो हे इकडे वानर येतं किती भरपूर वानर बसलेत रोडवर. ते तिकडे माझे पप्पा थांबले तर आमची वाट बघत. तुम्हाला दिसतंय का मित्रांनो. ते म्हणतात की कधी येते कधी नाही रुचिका आपला व्हिडिओ काढायचा राहिलाय. ते आमची वाट बघून येत बघा मित्रांनो तिथं. तर तिथे गेला दाखवते माझे पप्पा तुम्हाला सरपंच पाटील. हे आता आले तर 2च मिनिटात. ते म्हणलेच होते की मी पुलावरतीच उभा आहे म्हणून तुम्ही नाही तर म्हणून आलोच आम्ही आता 2 मिनिटात तिथं. ही काही झाली माग मित्रांनो तुम्हाला दिसतंय का राहुलन ते माझा भाऊ आला तात्या म्हणून. बकासूर हे इकडे पप्पा उभा आहेत. तात्याला तर लयच गडबड होती मित्रांनो. कशाला आम्ही उताळा बावळच जीव आहे त्यांचा. चला ना जशी कदम नाही तात्याला. तर चला मित्रांनो बाय भेटूया खडी मशीनवर.